की नाहीतर सुप्रीम कोर्टात आणि या 15 दिवसात 30 तारीख नाहीतर 26 आहे. त्यामुळे आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही आहेत. सरकार असंवेदनशील आहे. चालू केलं ठीक आहे. असं आहे की देशाची अर्थव्यवस्था ही खऱ्या अर्थानं सुधारायची असते तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची क्रय शक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन माल घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे. आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंमत देणं याला पर्याय नाही. म्हणजे केंद्र सरकार काही म्हणत असेल सूर्यवंतींची बरोबर आहे, नाही असं नाही, पण ह्या जो आग्रह होता की उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत ठरली पाहिजे हे सूत्र अद्याप चुकीत आलेलं नाही. सध्याच्या राजकारणात जे आहेत समजा विचारसरणीपेक्षा सत्तेचं आकर्षण अधिक वाढलेलं आहे असं दिसतंय. राजकारणाचा फायदा त्याच्याकडे अपेक्षा असतात, तिथे कार्यक्रम असतात, तिथे राजकीय पक्ष आणि लोक चालवतो. आमच्या पक्षातल्या लोकांना जनतेचा पाठिंबा मिळावा, त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो. आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला विरोध देणार नाही. पार्थ पवार पर जिस तरीके के जमीन घोटाले में आरोप हो रहे हैं वो सरकार उनके बचा रही है क्या? आणि जे काय सरकारने कधी एक कमिटी अपॉइंट की है, जिनके नेतृत्व पर ये कमिटी अपॉइंट की, वो अधिकारी न्यायिक अधिकारी ऐसा उनका रेपुटेशन है, उसको एक होने का समझ लिया. अभी देखेंगे एक होने में क्या होता है. जिस तरह से खर्चे साहब के ऊपर इसी जमीन घोटाले को लेकर उन्हें इस्तीफा देना पड़ रहा था, तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का करना चाहिए? शरद पवार इसको क्या कहते हैं? बात ऐसी है, भारतीय जनता पार्टी और उनके साथी उनकी हुकूमत है. देवेंद्र फडणवीस राज्य के प्रमुख, उन्होंने कभी से कुछ क्षेत्र में कर किया. हम देखते हैं कि सर्व क्या कदम थे. अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न होतोय का जाणीवपूर्वक भाजपकडून? ते मला नाही सांगता येणार, पण हा एक गंभीर विषय आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर सांगितलं. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर सांगत असते तर त्या संबंधीचं चौकशी करून वास्तव हे त्यांनी समाजाच्या समोर ठेवलं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं अशी अपेक्षा. सुप्रिया सुळे म्हणतात की पार्थ पवार असं करतील असं मला वाटत नाही. असं त्यांचं मत असू शकतं कोणाचं. सर, जमीन घोटाळ्यात पवार कुटुंबातील सदस्यावर आरोप करण्यात येत आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आपण कसं पाहताय? असं आहे, प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब याच्यात फरक. कुटुंब म्हणलं कुटुंबामध्ये आणि एकमेकांना काढलं. माझा हा अजित पवारांचा विरोध, अजित पवारांच्या माझ्या मुलीच्या विरोधात त्यांचा कुटुंब आहे नाही आमची विचारधारा.
आपण कृषी मंत्री असताना 72,000 कोटीची कर्जमाफी केली होती, संपूर्ण देशासाठीची कर्जमाफी होती. आता 32,000 कोटीचं अतिवृष्टीचं पॅकेज सांगितलं जात आहे. हा ताळमेळ बसतो का, जो आकड्यांचा मांडला जातो? आणि काल उस्मानाबाद आणि सोलापूर जिथे अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातील शेतकऱ्यांचं शेतकरी म्हणजे सरकारने जाहीर केलं की आम्ही पहिला हप्ता दिला. अतिवृष्टी 2 वेळेला, एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबरमध्ये झाली. आता काय करतायत, एप्रिलमध्ये 50% लोकांना नुकसान मिळालं, सगळ्यांना नाही. आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एप्रिलमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देत. ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सोलापूर असा नाही, तो मराठवाड्यात आहे, तो विदर्भात अमरावती जिल्ह्यात या भागात आहे, सोलापूर सातारा याही भागात. आणि सरकारने घोषणा केल्या पण प्रत्यक्ष कृती ही पुरेशी नाही. साहेब, आपण अकोल्यात आहात. प्रकाश आंबेडकरांना आता तुम्ही आवाहन करता की तुम्ही त्यांनी महाविकास आघाडी सोबत यावं आणि भाजपच्या विरोधातच्या लढ्यात तुमच्या सोबत त्यांनी द्यावी म्हणून. माझी काही चर्चा झाली नाही, कसं होतं ही मला माहिती नाही. आणि जे काही मध्यंतरी काही लोक त्यांच्याशी बोलले अशी बातमी ही माझ्या वाचनात आली. त्या चर्चेमधून एकत्रच काही येण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं परमानंदची दिसतो. बिहार निवडणुकी संदर्भात शरद पवार तुम्ही आणि अजित पवार दोन्ही कुटुंब एकत्र येणार राजकीयदृष्ट्या सध्याचं सगळं वातावरण बघितल्यानंतर कुणी असे निकाल घेतले असं बिहार निवडणूक राज ठाकरेसाठी काँग्रेसचा नकार जरी असला तरी आपली काय भूमिका आहे? आम्हाला असं वाटतं एकत्र बसून पर्याय देऊ शकत असेल तर तेवढी चोखाची भूमिका कधी घेऊ. काँग्रेसने सुद्धा विचार करावा, पण हे आता सांगू शकत नाही. उद्या आमची बैठक आहे ना, उद्याच आमची बैठक. त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल. महाविकास आघाडी तुमचा शब्द अंतिम असतो. तुम्ही कन्व्हिन्स कराल का राज ठाकरेसाठी काँग्रेसला? असं आहे की मी तुमचा आवाज आहे, तुम्ही मला महत्व दिलं. असं आहे की आम्ही चर्चा करू. आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी असतील. हे एकट्याच नाही, मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इतरांच्या मताचा सन्मान करणं. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ. वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है उसको लेकर किस तरीके का आप किस तरीके देखते हैं, और साथ ही जिस तरीके से महाराष्ट्र में भी अभी निकाय चुनाव है, इसको लेकर वोटर लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है, फिर भी बावजूद नई बात करती है विधानसभा का चुनाव यहाँ हो गया। इसके बाद हम लोगों को ये वोट की चोरी होती है ये इसका अंदाजा है। पूर्णा डिस्ट्रिक्ट में वाघोली नाम का गाँव है। उस गाँव में एक छोटी श्रम एरिया में एक महिला रहती, उसका मकान 10 बाय 10 और इस मकान में वो महिला अकेली रहती। एक वोटर लिस्ट मध्ये तिथं 80 नाव अकेली जी स्वतः में रहती है वोटर लिस्ट में उनका नाम और उनके साथ 80 सदस्यों का नाम वोटर लिस्ट में आया।
ऐसी बातें जगह जगह हुई। राहुल गांधी उन्होंने 16 स्टडी करके इसकी इंफॉर्मेशन क्रिएट की और देश में आम जनता में जागरूक करने का काम उन्होंने लिया। एक तरह से और अच्छा काम है। आगामी निवडणुकीत राज्याचं काय चित्र असणार? असं आज सांगा वगैरे 3 निवडणुका नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, वगैरे असं काय करायचं. लोकसभा संदर्भात फटका बसेल का? भाजपला फटका बसेल का? असं मी काही दृष्टीची नाही, पण मला लोकांच्या वाजल्याची आवाज दिसते. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेत व्हीव्हीपॅट नसणार आहे असं म्हटलंय. आता काँग्रेसच्या वतीने एक याचिका जर टाकली आहे. तर ज्योतिषी नाही आपण याचे जाणकार आहात. आपण जाणकार आहात याच्यातले. आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला. असं आहे. सर, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट नसणार आहे, यासाठी काँग्रेसच्या वतीने एक मुंबई नागपूरच्या खंडपीठात याचिका सुद्धा दाखल केली आहे की व्हीव्हीपॅटवर मतदान यंत्र म्हणजे मतदान घेतलं ते शंका होणार. मी मताला गेलो, तुम्ही मताला गेलो, तुमचं मत तुम्ही ठरलं. तुमच्या मनात ही शंका कधी येऊ नये की मी ज्याला मत दिलं त्यालाच माझं मत लिहितं का नाही. ही शंका आली तर सवन इलेक्शन कमिशन यांना आम्ही गव्हर्नमेंटचं खातं आणत नाही. ही इन्स्टिट्यूशन आहे. इन्स्टिट्यूशनची अब्रू ही राखली पाहिजे. ती प्रतिष्ठा जर राखायची असेल तर या ज्या गोष्टी असतात त्याच्या बाबतीत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याची नोंद ती घेतली पाहिजे. 4 दिवसाचा वेळ दिला सर. जमीन घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला, त्यानंतर राज्यात खळबळ उडाली. मात्र दिग्विजय सिंग यांचं 1% मत त्यात रेशो आहे आणि 99% मत जे आहेत रेशो त्या पार्थ पवारांचा आहे. तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही, मात्र विजय पाटलांवर गुन्हे दाखल झाले, ज्यांचा 1% शेअर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तर देऊ शकते देऊ शकते. सरकार त्यांना पाठीमागे घालत आहे का? नेमकं विश्लेषण काय आणि भारतात परिवर्तन आपल्याला दिसतंय का? माहिती नाही, मी काही लिहायला गेलो नाही. पण माझा संवाद आहे, रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे. मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे. बिहार हे राज्य वेगळे राज्य आहे. तिथं गरीब आहे, पण राजकीय दृष्ट्या बिहारची जागृती अन्य राज्यात कमी असते. तुम्ही लक्षात घ्या, महात्मा गांधींनी संभाजीपासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये. इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं ते बिहारमध्ये. इंदिरा गांधी ऑफिसमध्ये असताना वेंकीला हाती बसून गेले अतिवृत्तीच्या वर्गात बिहारमध्ये. आणि म्हणून बिहारमध्ये गरीब आहे, पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही. आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप, त्यांचा पराभव झाला तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी. ते सध्या विदेशात फरार झालेले आहेत. सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे का? असायचं कोण तेजवानी कोण असं आणि त्या जिल्ह्यात असून आम्हाला नाव सुद्धा माहिती. त्यांच्यावर आरोप आहेत सर. त्यावर असा आरोप ते आरोप अशा प्रकारे फरार होत आहे. त्यामुळे ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना शोधून काढावं. सर, उपमुख्यमंत्री आपले अजित पवार यांनी जी जमीन घोटाळा आहे ते प्रकरण मागं घेतलं असं म्हटलं. जमीन आमच्याकडे आहे, मात्र आता नियम निर्बंधक यांनी 42 कोटी
त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी निर्णय घेतला असेल त्याच्याकडे काही मजबूत पुरावे तर काही गोष्टी असतील त्याच्यात कसं निर्णय. सोयाबीनचा हमी भावाने खरेदीचा गोंधळ उडाला आहे आणि शेतकऱ्यांची नोंदणी सुद्धा होत नाही. असं आहे. हे तुम्ही सोयाबीन गोष्ट सांगता, कापसाची काय स्थिती आहे, बाकीचं अन्य धान्य किती घ्यायचं, याचं लिमिटेशनचा कापूस इतकाच घेऊ, सोयाबीन इतकाच घेऊ, हे सगळं धरून जे आहे ते धरून शेती आणि शेतकरी याच्या उत्तराखंड नाही. आणि सोयाबीनच्या बाबतीत हमी भावनाचा सुद्धा महत्वाचा प्रश्न त्याची अस्वस्थता कास्तकारांच्याच नक्की. आपण प्रयत्न करूया, नियमित तयार करूया की जेणेकरून उत्पादकाला रास शक्य होतो आणि तो प्रयत्न फक्त आणि करू. शेवटचा शेतकऱ्याचा प्रश्न है, जिस तरीके से अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र में पैकेज जाहिर किया, लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुंचा है. कर्ज माफी का ऐलान 30 जून तक हुआ है. क्या लगता है सरकार ये सब कुछ रहेगी या टालमटोल करेगी? नहीं, जहाँ तक अतिवृष्टि की बात है, जिस एरिया में ज़्यादा नुकसान हुआ वहाँ के साथियों के साथ सभी डिटेल डिस्कशन की और ये बात साफ होती है किसानों को जो यहाँ देने वाला था वो पूरा मिला नहीं. कुछ लोगों को मिला मगर बहुत कम लोगों को. और नुकसान दो टाइप का है. एक नुकसान फसल खत्म हुआ, फसल खत्म हुआ, अरे वो थमा फसल खराब हुआ. और इससे भी ज्यादा जो जमीन है वहाँ की जो मिट्टी है वो मिट्टी खत्म होगी. इससे ज्यादा नुकसान. तीसरा नुकसान, कई नदी किनारे पानी उठाने के लिए इलेक्ट्रिक मोटर चाहिए और इलेक्ट्रिक मोटर वहाँ से. और चौथा नुकसान, जानवर जो हो, चाहे गाय हो या भैंस हो, वो भी यहाँ बचे नहीं. इस सभी में जो सरकार ने मदद करने की आवश्यकता थी वो ठीक पैसे की, ऐसी बात किसानों के मुँह से सुनने के लिए मिलती नहीं. पिछले 3 दिन से जिससे ठाकरे उसी एरिया में है उनका भी रिपोर्ट हमने देखा, उनका ही अनुभव हुई है. चलो, थैंक यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.